लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा नंदिनीला भेटायला एका कॅफेमध्ये आलेला असतो. जीवा आल्यानंतर नंदिनी लगेच बोलायला सुरुवात करते. जीवा म्हणतो, मी काहीतरी खायला ऑर्डर करू का? कारण तू माझी इतका वेळ वाट बघत होत. भूक लागली असेल ना तुला? घरी तू सगळ्यांच्या जेवणाची काळजी घ्यायची, पण तू आता घरी नाहीयेस. म्हणजे आता तू आपल्या घरी नाही आहेस ना? तू तेथे वेळेवर जेवायचीस ना? नंदिनी लगेच एका वेटरला बोलवते. जीवा म्हणतो, अगं तू थांब ना, मी ऑर्डर करतो चकाचक बाई. नंदिनी रागाने जीवाकडे बघते. जीवा नंदिनीला सॉरी म्हणतो. जीवा वेटरला ऑर्डर सांगतो आणि ऑर्डर आरामात द्या असंही म्हणतो. नंदिनी म्हणत असते, हो काय बोलताय तुम्ही? परंतु जीवा त्या वेटरला जायला सांगतो. त्यानंतर जीवा म्हणतो, सॉरी, अजूनही रागवलेली आहेस का माझ्यावर? बोल ना काहीतरी प्लीज. यावर नंदिनी म्हणते, बोलते. जर मी तुम्हाला दुखावत असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी. जीवा म्हणतो, अगं नाही, तू मला अजिबात दुखावत नाहीयेस. डोंट वरी, बोल. नंदिनी म्हणते, हे बघ जीवा, जे झालंय ते आपण बदलू शकत नाही. कदाचित तेच आपल्या नशिबात लिहिलेलं होतं. कदाचित तेच आपलं नशीब होतं. नशीब बदलता येत नाही, परंतु निर्णय बदलता येतात. जीवा तिला विचारत असतो, म्हणजे? नंदिनी म्हणते, मी घर सोडण्याचा निर्णय घेतला, तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला. तसंच कधी काळी मी डिवोर्स घेण्याचा निर्णय घेतला होता. आता मी माझा निर्णय बदललाय जीवा. जीवा म्हणत असतो, म्हणजे कुठला निर्णय बदललायस? नंदिनी म्हणते, मी पुढे 3 महिने तुमच्याशी डिवोर्स घेऊ शकत नाही. पार्थ इकडे घरी आलेला असतो. एवढ्यातच दाराची बेल वाजते. पार्थ लगेच दार खोलायला जातो. समोर एक पार्सलवाला आलेला असतो. तो म्हणत असतो, सर तुमच्यासाठी एक पार्सल आहे. यावर पार्थ म्हणतो, पण मी पार्सल काही मागवलेलं नाही आहे. तो डिलिव्हरी बॉय म्हणत असतो, तुम्ही पार्सल काही मागवलं नाही, पण सर रिसिव्हरच्या ठिकाणी तुमचंच नाव आहे. एवढ्यातच काव्याचा फोन येतो, परंतु पार्थ लगेच काव्याचा फोन कट करतो. त्यानंतर काव्या त्या डिलिव्हरी बॉयला कॉल लावते. डिलिव्हरी बॉय म्हणत असतो, सर तुमचं पार्सल घेत नाहीयेत. त्यानंतर काव्यामध्ये, तुम्ही एक काम करा, फोन स्पीकरवर टाका. डिलिव्हरी बॉय तो फोन स्पीकरवर टाकतो. काव्या म्हणत असते, देशमुख ऐकताय ना देशमुख? तो मुलगा म्हणत असतो, अहो सर उत्तर द्या ना, आम्हाला उशीर होतोय. तो मुलगा काव्याला विचारतो, तुमचं काही वाजलंय का आपापसात? कारण सर मला बघून खुन्नस देत आहेत, मला भीती वाटते. अहो ते ऐकतायत, तुम्ही बोला पटकन, असं म्हणून तो डिलिव्हरी बॉय पारच्या समोर फोन पकड. काव्या म्हणत असते, देशमुख ऐकताय ना तुम्ही माझं? ठीक आहे, नका बोलू तुम्ही माझ्याशी. ठीक आहे. कधी काळी मोहिते सदनमध्ये डिलिव्हरी बॉय बनून तुम्ही माझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होता. मग आज माझ्याकडून एक छोटीशी ट्रिक आहे असं समजा आणि घ्या ना ती पेस्ट्री. पार्थ म्हणतो, नको आहे मला. काव्या म्हणते, असं नका ना करू पार्थ, आठवा बरं. तुम्ही जेव्हा माझ्यासाठी डिलिव्हरी बॉय बनून पेस्ट्री घेऊन आला होता तेव्हा सुद्धा मी हे अशीच चिडले होते आणि तुम्ही हे असेच माझ्यासाठी क्यूट प्रयत्न करत होता, आठवलं? त्यानंतर पार्थला त्यावेळेचे काही क्षण आठवू लागतात. काव्या म्हणते, बरं ते जाऊ देत, माझ्या प्रिलियमच्या आदल्या रात्री मी तुम्हाला सांगितलं होतं पेस्ट्री ऑर्डर करायला. त्या रात्रीची राहिलेली ऑर्डर आज मी कंप्लीट करते असं समजा. हे बघा, आपण एकत्रही लवकरच खाऊ पेस्ट्री, पण आता हे तुमच्या मैत्रिणीचं प्रेम समजा आणि घ्या. त्यानंतर पार्थ त्या डिलिव्हरी बॉयकडून मोबाईल लगेच काढून घेतो आणि म्हणतो, प्रेम. प्रेम हा शब्द मी माझ्या डिक्शनरीतून काढून टाकलाय. प्रेम सोडून काहीही बोला. यावर काव्यामध्ये, बरं बरं ठीक आहे, मैत्री समजा, हट्ट समजा, विनंती, अर्ज, काहीही शब्द द्या ह्या गोष्टीला, पण प्लीज ही पेस्ट्री घ्या. पार्थ म्हणतो, मी बोलतोय काय, तुम्ही वागताय काय, कळतंय का काही तुम्हाला? काव्यामध्ये, नाही कळत. त्यानंतर पार्थ तो मोबाईल त्या डिलिव्हरी बॉयकडे देतो आणि म्हणतो, नकोय मला पार्सल, जा तुम्ही. तो मुलगा काव्याला म्हणत असतो, हा मॅडम काय करू? काव्या म्हणते, त्यांना विचारा किती वाजले, मग ते हात वर करतील. मग लगेच ती पिशवी त्यांच्या हाताला लटकवा आणि तिथून निघा. तो मुलगा म्हणतो, अहो मॅडम, पण त्यांनी मला फटकवलं तर? काव्या म्हणते, हो ते असं काही नाही करणार, मी सांगते ना, ते करा तुम्ही पटकन. पार्थ म्हणत असतो, जा तुम्ही. त्यानंतर तो डिलिव्हरी बॉय लगेच पार्थला विचारतो, सर किती वाजले? पार्थ टाइम बघायला हात वर करतो. लगेचच डिलिव्हरी बॉय पार्थच्या हातामध्ये ती पिशवी लटकवतो आणि सॉरी सर असं म्हणून तेथून निघून जातो. काव्या इकडे फोन ठेवते आणि म्हणत असते, आता काय होईल माहितीये का? आता माझा बोका चिडेल, त्या पार्सलकडे रागाने बघेल. आता ते पार्सल रागात फेकायला जाईल, पण थांबेल. मी दिलाय म्हणून नाही, पण
अन्नाचा अपमान नको म्हणून थांबेल. दुसरीकडे पार्थ सुद्धा ते पार्सल फेकायला जात असतो, परंतु त्यानंतर तो थांबतो आणि म्हणतो, काव्याने दिलाय म्हणून नाही, पण अन्नाचा अपमान नको असं म्हणून पार्सल फेकता फेकता तो थांबतो. काव्या म्हणत असते, आता देशमुख काय करू काय करू असं विचार करतील आणि काहीतरी ठरवून किचनमध्ये जातील. आता माझा बोका फ्रीज उघडेल आणि त्यात मी दिलेली पेस्ट्री ठेवेल. काव्या जसं म्हणत असते सेम प्रोसिजर पार्थ करत असतो. पुढे काव्या म्हणत असते, पुन्हा तो फ्रीज खोलतील आणि कोणी त्या पेस्ट्रीला हात लावू नये म्हणून तो बॉक्स कव्हर करून ठेवतील. काव्या म्हणत असते, पार्थ देशमुख, मी तुम्हाला इतकी ओळखते ना की मी खात्रीने सांगू शकते, ही पेस्ट्री तुम्ही आत्ता जरी नाही खाल्ली ना तरी सुद्धा नंतर नक्की खाल, माहिती आहे मला. त्यानंतर काव्या आपल्या मोबाईलमध्ये पार्थचा फोटो बघते आणि म्हणते, लव यू देशमुख. जीवा इकडे नंदिनीला म्हणत असते, काय काय ऐकतोय मी, तू पुढच्या 3 महिन्यांनी डिवोर्स घेऊ शकत नाहीस, म्हणजे तुला डिवोर्स घ्यायचा नाहीये असं म्हणून जीवा जोराने येस असं म्हणून उभा राहतो. सगळेजण जीवाकडे बघू लागतात. जीवा लगेच सॉरी म्हणून खाली बसतो. त्यानंतर तो देवाला म्हणत असतो, थँक्यू सो मच, तू माझ्या बाजूने आहेस, मला माहीत होतं. जीवा म्हणत असतो, नंदिनी तुझं मन खूप मोठं आहे, मला माहीत होतं तू मला नक्की माफ करणार. जीवांदिनी आयुष्यभर एकत्र राहणार आहेत. जोपर्यंत नात्यात आवरणं आणि सावरणं आहे तोपर्यंत जीवांदिनीला कोणीही वेगळं करू शकत नाही. नंदिनी म्हणते, पण मी वेगळं करते या 2 नावांना. मी तुमच्या बरोबर पुढच्या 3 महिन्यामध्ये डिवोर्स घेऊ शकत नाही. याचा अर्थ मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा आहे. हे ऐकून जीवाला एकदम धक्काच बसतो. अनिशा इकडे काव्याला म्हणत असते, काय तू तू पार्थ जिजूंसाठी रेड वेल्वेट पेस्ट्री मागवलीस? काव्या म्हणत असते, हो. त्यानंतर तेथे घडलेला सगळा प्रकार काव्या अनिशाला सांगत असते. हे सगळं ऐकून अनिशा म्हणत असते, आईला कसली सॉलिड आहेस तू यार. यावर काव्या म्हणते, आय नो काव्या सॉलिड आहे आणि म्हणूनच बोका फसलाय आणि आता त्यांना रेड वेल्वेट पेस्ट्री सुद्धा खायला लागणार आहे. काव्या म्हणते, खातील, पेस्ट्री खातील आणि मला सुद्धा स्वीकारतील, मला 100% खात्री आहे. आणि तोपर्यंत मी माझे प्रयत्न 100% करत राहणार आहे अनिशा. कारण गुरुजी नेहमी म्हणतात, प्रेम आपल्याला आंधळं बनवतं, परंतु प्रेमातच सगळं मिळवण्याची ताकद असते. अनिशा म्हणते, हो असं कोणते गुरुजी म्हणाले होते ग? त्यानंतर काव्या अनिशाला आपल्या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये जे गुरुजी मिळाले होते आणि त्यांनी आपल्याला त्यांचे संकेत सांगितले होते ते देशमुखांचे गुरु. यावर अनिशा म्हणते, ते गुरुजी, त्या गुरुजींचं राहू देत बाबा. अनिशा पुढे म्हणत असते, तू ना त्यांना डायरेक्ट विचार, काव्या आणि पार्थ कधी एकत्र येतील. काव्या म्हणते, त्याचं उत्तर ते स्वतःहून नाही देणार मला. त्या प्रश्नाचं उत्तर मला स्वतःलाच शोधावं लागेल. मलाच काहीतरी करावं लागेल ग अनिशा, पण नेमकं काय करावं लागेल तेच कळत नाहीये. त्यानंतर अनिशा काव्याला म्हणते, काव्या एक विचारू का तुला? पार्थ जिजू जरा ओव्हर ॲक्टिंग करतायत असं नाही का वाटत आहे तुला? अगं नाही, म्हणजे ते ग्रीन फ्लॅग आहेत ना, त्यांनी तुला समजून घ्यायला हवं आणि पास्ट पास्ट असतो यार, त्यांनी तो स्वीकारून पुढे जायला हवं. आणि शेवटी काय, प्रेझेंट इम्पॉर्टंट असतो बाई, पास्ट नाही. यावर काव्या म्हणते, अनिशा मला माझा पास्ट विसरायला किती वेळ लागला होता. यावर अनिशा म्हणते, मला ते आठवायचं सुद्धा नाहीये बाबा, तुला खूप वेळ लागला होता. काव्या म्हणते, मला एवढा वेळ लागला होता तर पार्थ देशमुखांना काही वेळ द्यायला हवा ना. म्हणजे काव्यासाठी वेगळे नियम आणि पार्थ देशमुखांसाठी वेगळे नियम असं का? कसं आहे ना अनिशा, ही जर आधीची काव्य असती ना तर तिला काही फरक पडला नसता. सगळं इग्नोर केलं असतं तिने, म्हटली असती मला काहीही फरक पडत नाही. पण आत्ताची काव्य तशी नाही आहे. खरं सांगू, पार्थ देशमुखांमुळेच मला खरी काव्य उलगडली. आणि हां, तो माणूस ग्रीन फ्लॅग आहे म्हणून त्याने सर्व मान्य करावं असं कुठे असतं? अगं माणूस आहे तो, AI नाही आहे. यावर अनिशा म्हणते, अगं खरं आहे तुझं, पण मी आधीच्या पार्थ जिजूंना खूप मिस करते अगं. काव्यामध्ये परत येतील, ते नक्की परत येतील. एक दिवस ते स्वतःहून मला फिसकरलेली मांजर आणि तुला खारुताई अशी हाक मारते. तोपर्यंत मी अशीच प्रयत्न करत राहीन अनिशा. काव्या म्हणत असे, डिसेंबर वाईट गेलाय पण जानेवारी नक्कीच चांगला जाईल. अनिशा म्हणते, आणि तुझ्या मनात नंदिनी ताईने तुझ्यावर अन्याय केलाय असा जो गिल्ट आहे तो कधी निघेल? काव्या म्हणते, जेव्हा नंदिनी ताई जीवाला माफ पुन्हा त्याच्याजवळ जाईल तेव्हा. तिला आता सारखं हेच वाटतंय ग,
की तिच्यामुळे मला माझं प्रेम मिळालं नाही. पण तुला खरंच सांगते अनिशा, अगं जीवा तिच्याच नशिबात होता. होता काय? अगं आहे. आणि माझ्या नशिबात माझे ग्रीन फ्लॅग, माझा आर्किटेक्ट बोका, माझे देशमुख. खरं सांगू का, कुणीच कुणाचं काही हिरावून घेतलेलं नाहीये अनिशा. ज्या दोन जोड्या लग्नाचा खडतर प्रवास करत डिवोर्सच्या वाटेवर चालायला लागल्या होत्या, आता या जोड्या वेगळ्या होणार नाहीत अनिशा. हॅपी एंडिंगच्या फिनिश लाईनपर्यंत त्या नक्की पोहोचतील. डिवोर्स नावाचा डोंगर त्यांच्यावर कधीच कोसळणार नाही, खात्री आहे मला. दुसरीकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो, काय सांगते तू? तुला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवाय? आर यू सिरियस? काय बोलतेस तू? यावर नंदिनी म्हणते, हो जीवा, कारण आता मी या लग्नात नाही राहू शकत. जीवा नंदिनीच्या हातावर हात ठेवतो, परंतु नंदिनी आपला हात मागे घेते. जीवा म्हणतो, हे बघ, मला तुझा राग कळतोय. नंदिनी म्हणते, रागवले नाहीये मी दुखावले गेले. माझ्या बहिणीचं सुख माझ्यामुळे हिरावलं गेलं म्हणून दुखावलंय मी. माझ्या नवऱ्याचा विश्वास जिंकू शकले नाही म्हणून हारले मी. त्यामुळे तुम्ही सुद्धा डिवोर्ससाठी तयार राहा. निदान मी माझ्या नजरेला नजर तरी मिळवू शकेन. जीवा म्हणत असतो, शांत हो, तू जरा शांत हो. आपण ना एक काम करूयात, जरा मागे जाऊयात, ओके? विचार कर, म्हणजे आज आपल्या लग्नाचा दुसरा दिवस. मी तुला माझा आणि काव्याचा सगळा भूतकाळ सांगितलाय. आता सांग काय करशील? नंदिनी म्हणते, आता या सगळ्यावर बोलून काय उपयोग आहे जीवा? जीवा म्हणत असतो, अगं बोल ना, या सगळ्यावर आता आपण बोलतोय ना, मग तर बोल ना. मी तुला सगळं सांगितल्यावर तू काय केलं असतं? नंदिनी म्हणते, मी हे लग्न मोडलं असतं. जीवा म्हणतो, तू माझ्यासाठी आणि काव्यासाठी हे लग्न मोडलं असतं. ग्रेट. मग मग काय केलं असतं? नंदिनी म्हणते, मग काय, थोडा वेळ घेतला असता. काही महिन्यांनी, वर्षांनी सावरले असते स्वतःला. जीवा म्हणतो, आणि लग्न? नंदिनी म्हणते, आता विचार करते तर असं वाटतं की कुणासोबत लग्न केलं नसतं कधी. जीवा म्हणतो, हे सगळं केल्यानंतर तुला काय मिळालं असतं? नंदिनी म्हणते, जे माझ्या बहिणीला हवं होतं ते मिळवून दिल्याचं समाधान मला मिळालं असतं, आणि तुम्हाला नको त्या लग्नातून मोकळं करू शकले याचं समाधान. जीवा म्हणतो, नंदिनी, या गोष्टी ऐकायला आणि बोलायला सोप्या वाटतात अगं. तू तुझ्या बहिणीसाठी लग्न मोडलं असतं, ग्रेट, पण त्याने माझ्या भावाचा संसार मोडला असता, त्याचं काय? तू मला काव्यासाठी मोकळं केलं असतं आणि तू महान झाली असतीस. माझ्या भावाने सुद्धा माझ्यासाठी आणि काव्यासाठी स्वतःचा विचार केला नसता आणि माझ्या नजरेत तोही महान झाला असता. पण माझं काय? मला बरं वाटलं असतं या सगळ्याने? नाही, मी कदाचित काव्याशी लग्नच करू शकलो नसतो कधी. तुम्ही आमच्यासाठी त्याग केलात, या गिल्टमध्ये आम्ही दोघांनी कधी लग्नच केलं नसतं. कायम अनमॅरिड राहिलो असतो. खरंच हे झालं असतं. आपण चौघेही खूप सेन्सिटिव्ह आहोत, इमोशनल फुल आहोत अगं. आणि हाच प्रॉब्लेम आहे. तुझ्या बहिणीला त्रास झाला की तुला त्रास होत, माझ्या भावाला त्रास झाला की मला त्रास होत. या दोघांचं सेम आहे अगं. म्हणूनच तुला म्हणतोय, आपल्या चौघांच्या केसमध्ये आपण नाही, परिस्थिती विलन आहे. कळतंय तुला? गेटिंग माय पॉइंट? यावर नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, मी आता स्वतःला तुमच्याबरोबर नाही बघू 16 डिसेंबरला प्रोजेक्टरवर मी जे काही पाहिलं ते मी नाही विसरू शकत जीवा. आय एम सॉरी, पण मिस के बद्दल पुन्हा पुन्हा विचारून सुद्धा तुम्ही माझी दिशाभूल करत राहिलास. तुम्ही मला फ्रेंडशिप बँड बांधला होतात, पण तुमच्याकडून आपल्यात मैत्री कधीच नाही झाली. पण मी तुम्हाला मात्र आपला फ्रेंड मानला. कायम तुम्ही मला मैत्रीण मानलं असतं तर हे विश्वासात घेऊन कधीतरी मला सांगितलं असतं. जाऊ देत, असो, आता सगळं संपलंय, आता सगळं तुटलंय. यावर जीवा म्हणतो, नंदिनी, मला तुटलेलं सगळं जोडता येतं. नंदिनी म्हणते, पण मला तुटलेलं काहीही नकोय जीवा, कारण एखादा धागा तोडल्यानंतर त्याची पुन्हा गाठ बांधली तरी खूण कायम तशीच राहते आणि ती खूण कायम तुटलेल्या नात्याची आठवण करून देत राहते. मला आता जोडलेलं जबरदस्ती असं काहीही नकोय जीवा. मला मुक्ती हवी आहे. त्यामुळे तुम्ही मला डिवोर्स द्या आणि मुक्त करा मला. हे ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो. जीवा काहीही बोलत नाही. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या आणि नंदिनी अंगणामध्ये बसलेल्या असतात. काव्या नंदिनीला म्हणत असते, बाबा बोलत नाहीयेत, तू गप्प आहेस, एकटी पडली आहे ग ताई. ज्या घराचा कोपऱ्यान कोपरा मला आपलासा वाटायचा तेच घर आज परक वाटायला लागलं. दुसरीकडे जीवा आणि पार्थ जेवायला बसलेले असतात. पार्थ, कांदा नाही का असं विचारत असतो. एवढ्यातच जीवा म्हणतो, हे घे ना, माझ्यातला घे. यावर पार्थ नको असं म्हणत असतो. जीवा म्हणतो, अरे असं काय करतो, लहानपणापासून आपण सगळं वाटून तर खात आलोय. हे ऐकून पार्थला खोकला येतो. जीवा धावतच येऊन
एका तांब्यामधील पाणी आपल्या हातामध्ये घेतो आणि ते पाणी पार्थच्या डोक्यावर टाकत असतो आणि हे सगळं बघून पार्थ लगेच जीवाला थांबवतो.